सीएम साहेबाला मी 4-5 मला वाटतं अंतरवालीत असताना 5-7 दिवसापूर्वी बोललो होतो. सीएम साहेबालाही त्यांनी सांगितलं होतं, शंभूराजे साहेबांनी सांगितलं होतं. 4-2 मंत्र्यांशी त्यावेळेस बोलणं झालं होतं आणि आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही सांगितलं होतं. तुम्हाला जर फोनवर ध्यानात नसलं राहिलं तर मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, जो मुलींसाठी तुम्ही 100% मोफत शिक्षण केलं आहे त्याची अंमलबजावणी नाही आहे. आता तुमच्या माध्यमातून कळतं आहे, मला माहीत नाही अंमलबजावणी केली म्हणून. जर केली असली अंमलबजावणी मोफत शिक्षणाची मुलींची तर सरकारचं कौतुकच. कारण जर अंमलबजावणी केली असली तर देणाराचं कौतुक केलं पाहिजे या मताचे आम्ही आहेत. आमच्या मराठ्यांचं मोठं मन आहे. मनापासून खरंच त्यांचा सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या जातीच्या मुलींना मोफत शिक्षण केल्याबद्दल आंदोलन मराठ्यांनी केलं, पण न्याय एकट्या मराठ्यांनी नाही घेतला. सगळ्यांच्या लेकीबाळीला, मग जात कोणची असू द्या या राज्यात, सगळ्यांच्या लेकीबाळीला मराठ्यांच्या आंदोलनामुळं मोफत शिक्षण मिळालं आणि सरकारनं त्याची अंमलबजावणी केली. त्याबद्दल मराठा समाजासह सगळ्या जाती धर्माच्या जनतेच्या वतीनं सरकारचं मनापासून आभार, कौतुक. पण ते कायम टिकून ठेवा आणि ज्या मुलींचे याच्या अगोदर ॲडमिशन झाले, अंमलबजावणी केली नव्हती, त्याच्या आत ज्या फीस घेतल्यात ते वापस द्या. दररोज गर्दीचे विक्रम होत आहेत. मराठी एकत्र येत आहेत. पाऊस असताना सुद्धा काल पाऊस मुसळधार असला तरी मराठी एक येणार आणि कडक उन्हाळा असला तरी येणार. कारण आम्हाला वेदना तितक्यात आमचे लेकरं खूप हाल भोगतायत, खूप हाल भोगतायत.